आषाढी एकादशीनिमित्त अवघी पंढरपूर नगरी सजली असून मोठ्या संख्येने वारकरी बंधू भगिनी विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत। अनेक ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करून विठू नामाचा गजर केला जात आहे। पहाटे विठ्ठल मंदिरात विधिवत पूजा करण्यात आली। पंढरपूर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब तसेच मानाच्या वारकरी दाम्पत्यासह पूजा केली। तसेच ठाण्यातील मार्केट परिसरात 206 वर्ष जुनं असं विठ्ठल मंदिर आहे। मंदिरात गेल्या अनेक दिवसांपासून सगळे सदस्य एकत्र येऊन आषाढी एकादशीची तयारी करण्यात आली। मंदिराचा गाभारा आकर्षक अशा फुलांनी सजवण्यात आला होता। त्याचबरोबर पहाटे मंदिरात अभिषेक, विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। पहाटेपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी झालेली पाहायला मिळाली। तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात ठाण्यातील 8हून अधिक भजनी मंडळांनी उपस्थित राहून भजन सादर केले। दिवसभर धार्मिक उपक्रम राबवित येथे आषाढी एकादशी साजरी करण्यात आली। ठाण्यातील विविध भागातून नागरिक येथे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी दाखल झाले होते। माजी नगरसेवक संजय तरे यांनीही येथे उपस्थित राहून विठुरायाचे दर्शन घेतले। तर भाविकांना प्रसाद म्हणून येथे केळी, साबुदाणा खिचडी आणि राजगिरा लाडू म्हणून वाटप करण्यात आले। भरपूर पाऊस पडू दे आणि सगळ्यांना सुखी समृद्धी लाभो अशा प्रार्थना करण्यात आली। माहिती मंदिराचे ट्रस्टी यतीन पंडित यांनी दिली। सकाळी 5:30 वाजता पांडुरंगाची विधिवत पूजा झालेली आहे आणि पाऊस नाही आणि सुट्टी असल्यामुळे आज खूप गर्दी आहे आणि दर 1 तासाला 2 तासाला भजनं होत आहे, कीर्तन होत आहे आणि भाविक चांगल्या गर्दी आहे। आज गर्दी खूप आहे, त्यांना प्रसादाची पण सोय केलेली आहे। सकाळी 6 वाजेपासून मंदिर उघडलेलं आहे आणि गेली कित्येक तसं प्राचीन मंदिर आहे आणि सकाळपासून इकडे भजनाचे कार्यक्रम होत आहेत आणि खूप मंडळी अगदी सकाळपासून 1.5-2 किलोमीटरच्या लाईनमधून येऊन दर्शन घेत आहेत। सगळे मंडळ अतिशय शांततेने सगळं चाललेलं आहे।